चिमणीसाठी ना स्मूथी बनवायला घेतली होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी, भिजवलेले ड्रायफ्रुट्स, थोडेसे ओट्स आणि दूध टाकून घेतलं आणि हे सगळं ना मिक्सरला चांगलं फिरवून ना मस्त अशी स्मूथी बनवून घेतली. चिमणी आणि दादू ना खेळत बसले होते, मग त्यांना ना मस्त अशी स्मूथी नेऊन दिली. दादू तर पिऊन ना मस्त असा मुच्छडच तयार झालेला होता. दिवसभर काही शूट घेतला नाही, संध्याकाळी ना डायरेक्ट आरतीची तयारी चालू केली. कारण आज आमचे महाराज ना शिर्डीवरून वारी करून परत आले. फायनली 8 दिवसाचा प्रवास ना संपलेला होता आणि खरं तर आनंद या गोष्टीचा होता की चिमणीसाठी त्यांनी केलेलं नवस ना पूर्ण झालेलं होतं. आता वारीवरून परत आल्यानंतर ना पूजा करून घरामध्ये घेण्याची प्रथा आहे. मस्त असतं ना चिमणीच्या पप्पांचे पाय धुवून घेतले आणि नंतर त्यांचं औषण सुद्धा केलं. आता इथे पूजा आमची निवांत चालले, कारण का आता चिमणी ना 10ला झोपलेली होती. पप्पा नव्हते तर मॅडम ना 12 ते 1 वाजता झोपत होत्या आणि आज बघा 10लाच गुडूप झाले. जणू काय पप्पाला वाटावं की मम्मी खोटच बोलते. असो आता काय करणार, चिमणीच्या पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि चिमणीच्या पप्पांना घरामध्ये घेतलं. घरात आल्यानंतर त्यांनी घरातील देवाचा आशीर्वाद घेतला आणि झोपलेल्या लेकीला ना डिवचा केले. एका आवाजामध्येच ना लेक तर उठली पण रुसलेली होती. तिला पप्पाचा एवढा जास्त राग आलेला होता, ती काय पप्पाकडे यायला तयार नव्हते. तसे हे दोघं ना सगळ्यात जास्त वाट बघत होते चिमणीच्या पप्पांची यायची. आता का ते मला पण नाही माहिती. आणि मॅडमचा नखरा बघा, मी 8 दिवस हिला हात पण नाही लावला आणि पप्पाला खुशाल ना माझं नाव सांगत होते. बापरे, किती जीव लावावं ह्या पोरींना, पोरींना नुसत्या बापाकडेच जाते. आता इथे आमचं ना पप्पांच्याकडून लाड करून घ्यायचं काम चालू झालेलं होतं आणि मला राग येईल म्हणून ना माझ्याकडे सुद्धा जबरदस्ती आल्या, कारण का तर मेस बंद व्हायची ना. नाही पप्पांच्या सोबत थोडीफार मस्ती केली. नंतर पप्पांनी काढला जादूचा पिटारा. लेकीला जे काही घेऊन आले होते ना ते दाखवत होते आणि निम्म्या रात्री ना ह्या बाप लेकीचं असं काही खेळणं चाललं होतं. तसं तिच्या लग्नात द्यायला चिमणीच्या पप्पांनी हुंडा सुद्धा आणलेला होता, फ्रीज, ओव्हन. आणि लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच ना दिवस मला वाटतं दुसरीकडनं उजडला होता, कारण बिना सांगता पहिल्यांदाच ना माझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आलेले होते.